अत्यंत आत्मविश्वासाने मिस मॉर्स्टनने रूममध्ये प्रवेश केला. अत्यंत सुंदर शैलीत पोशाख केलेली व व्यवस्थित हातमोजे घातलेली ती एक तरुण, लहान, नाजूक महिला होती. मात्र तिच्या पोशाखात साधेपणा आणि साधुत्व होते, ज्यामुळे तिची आर्थिक स्थिती कमजोर असल्याचे दिसत होते. गंभीर फिकट करड्या रंगाचा कोणतीही सजावट न केलेला तिचा पोशाख होता आणि तिने त्याच फिकट रंगाची एक लहान टोपी घातलेली होती, जिला एका बाजूला पांढऱ्या रंगाचे पीस लावून सुशोभित केले होते. तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य किंवा रंगसंगतीचा नियमितपणा नव्हता, पण तिच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती गोड आणि मैत्रीपूर्ण होती. तिचे मोठे निळे डोळे विलक्षण, आध्यात्मिक आणि सहानुभूतीशील होते. माझ्या महिलांच्या अनुभवामध्ये संवेदनशील स्वभावाची स्पष्ट हमी देणारा चेहरा कधीच मी अनेक देशांमध्ये आणि 3 स्वतंत्र खंडांवर कधीच पाहिला नव्हता. तिचे ओठ थरथरत होते, तिचा हात थरथरत होता आणि ती तीव्र अंतर्गत अस्वस्थता मला शेरलॉक होम्सने तिच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवरती बसली तेव्हा पाहिल्याशिवाय राहू शकलो नाही.